म्हणजे जनरली कृषी विभागाच्या योजना अशा होत्या की तुम्ही पहिले कन्स्ट्रक्शन करा, काहीतरी इन्स्टॉल करा, उभारा, मग आम्ही तुम्हाला सबसिडी इश्यू करतो. इथे तसं नाही आहे. इथे बँकेने जर यांना इकॉनॉमिकली व्हायबल पात्र समजलं की यांना यांच्या प्रोजेक्टनुसार 90% कर्ज द्यायला बँक तयार आहे. हो, बस एक सँक्शन लेटर, जस्ट सँक्शन लेटर जर बँकेने पोर्टलवर इश्यू केलं तर यांना शासनाची सबसिडी रिलीज होण्यास हे पात्र होतं. त्यामुळे जर टेक्निकल व्हायबिलिटी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट पाहते, DRP सोबत माझ्याकडून इकॉनॉमिकल व्हायबिलिटी बँक पाहते, म्हणजे हे EMI भरू शकतील की नाही. कधी कधी असं होते की यांची मागणी जास्त असते, परंतु बँकेला यांच्या उद्योगात असं वाटतं की याच्यापैकी 75%च हे भरू शकतील कर्ज, तर बँक तिथे त्यांच्या नियमानुसार यांना कर्ज कमी किंवा जास्त करू शकते यांनी मागणी केल्याप्रमाणे. जर यांनी मागणी केली असेल 2 आणि बँकेला वाटत असेल की हा पात्र लाभार्थी आहे, आपण याला अजून अपग्रेड देऊ, तर बँक त्यांच्या अधिकारात यांना